मी आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, ते म्हणजे मखाण्याचा चिवडा. तर मखाण्याचा चिवडा आपण कसा बनवायचा ते पाहूया त्या रेसिपीत. मखाना खूप पौष्टिक असतो खाण्यासाठी आणि मखाण्यामध्ये 0 कॅलरीज असतात. तर तुम्ही मुलांच्या डब्यासाठीही हे करून देऊ शकता. तर मी इथे मखाना घेतलेला आहे. मखाना मी एका कढईमध्ये ड्राय रोस्ट करून घेत आहे, कारण की मखाना हा खूप सॉफ्ट असतो. तर आपण त्याला ड्राय रोस्ट करायचं बारीक गॅसवरती आणि आहे ना की क्रंची होईस्तोपर्यंत ड्राय रोस्ट करायचा. तुम्ही पाहू शकता की मखाना किती सॉफ्ट आहे. तर इथे मी ड्राय रोस्ट करून घेतला. थोडासा कलरही बदलला आहे मखाण्याचा. तर मी इथे कढईत 2 चमचे तूप घालून घेतले. तूप गरम झाले आहे. तर मी इथं मोहरी घालून घेते अर्धा टीस्पून आणि मोहरी तडतडत आली की मी इथं जिरंही घालून घेणार आहे. जिरं मोहरी तडतडत आली की नंतर मग आपण कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. नंतर बदाम, शेंगदाणे, भाजकी डाळ, हिरवी मिरची लाल कलरची घेतली मी इथे आणि कोथिंबीर घालून घ्यायची आणि खोबरं घालून घेतले मी 2 चमचे. आणि आता मी हे मसाले एकत्र फ्राय करून घेते क्रंचीनेस येईपर्यंत. आणि मी इथे आता मीठ घालून घेतलेलं आहे. थोडीशी हळदही घालायची. आपण मीठ कसं चवीनुसार घालून घ्यायचं आहे. थोडीशी हळद घातलेली आहे मी इथे. आता हे मसाले आपण सगळे एकजीव करून घेऊ आणि एकजीव झाल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि मखाना त्यात घालून मखाण्याला पूर्णपणे मसाला लागेपर्यंत मखाना आपल्याला टोस्ट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित रोस्ट करून झाला की तुम्ही पाहू शकता की मखाना पूर्णपणे आपला मसाल्यामध्ये कोट झालेला आहे. तर आता मी मखाना काढून घेते. तर आपल्या मखाण्याचा चिवडा तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर तुम्ही हे नक्की करून पहा.